त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुकोबारे बोलतात. त्यांचं विशेष आहे, त्यांच्या आवडीचाच विषय देव आहे. आपल्याला देव सवडीनं आवडतो आणि त्यांना अखंडित प्रेम भाव, अखंड प्रेम त्यांचं परमात्म्यावरच आहे. इथं व्यवहारामध्ये अखंड प्रेम आपण शोधायला लागलो प्रेम, पण देव आवडण्यात प्रेम शोधत नाही. तुम्ही आता बघा ना, छोटी छोटी पोरं 8वी 8वी 9वीची पोरं, त्याने तिच्याकडे पाहिले, तिने त्याच्याकडे पाहिले, पाहता पाहता वर्ष निघून गेले. मग काय, तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. अरे काय चाललंय हे? अवघड परिस्थिती झाली शाळेतली, कॉलेजमधली. एक मला परवा भेटला, तो म्हणे मी कविता करतो महाराज. म्हटलं चांगलंय बुवा. म्हटलं कोणत्या विषयावर कविता करतो तुम्ही? तो म्हटलं माझा विशेष प्रेम आहे. त्यानं माझ्या हातात ती कविता दिली. पाहताच ती बाला कलिजा खलास झाला आणि पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. तुले तानाजी मालुसरे म्हणा वड्या आता काय. अरे हे पोकळ प्रेम. एक तो म्हटलं प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. म्हणजे कर्ज काढून ताजमहल बांधायची तयारी आपल्या पोरांची. हे आंधळ प्रेम. जी तरुण पोरं भारतातली म्हणतात प्रेमाचं प्रतीक आग्र्याला आहे. अरे प्रेमाचं प्रतीक आग्र्या बिग्र्याला नाही, खरं प्रेमाचं प्रतीक रामेश्वरमला आहे. ज्या प्रेमाला आणायला, सीता मैयाला आणायला माझ्या रामाचे चरण सेतूला लागून श्रीलंकेवर स्वारी, खरं प्रेमाचं प्रतीक आहे. माझ्या प्रेमाच्या मध्ये समुद्र जरी आला तरी त्याच्याशी लढण्याची जिद्द ठेवण्याची, चिकाटी ठेवण्याची जी उमेद भगवंताकडे, ते प्रेमाचं प्रतीक आहे. भगवंतानं छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीवर केलं ते प्रेम आहे. महाराज आऊसाहेबांबरोबर खेळ खेळायचे बालपणात. मग त्या खेळामध्ये असं होतं, खेळामध्ये जो हारला त्यानं जिंकलेला जे सांगेल ते द्यायचं, जे मागेल ते द्यायचं. एकदा आऊसाहेबांबरोबर महाराज खेळामध्ये हारले. बरेच खेळ आता आपणही सगळे खेळलोय. तुमच्या भागात डाबडुबली नावाचा खेळ नसेल, आता राहिले नाही. काही वेगळं नाव असेल त्याला? हा नाही नाही, कमी उंचीचं झाड, त्या झाडावर चढायचं. सुरपारंब्या बघा, तुमच्या भागात सुरपा, आमच्या भागात त्याला डाबडुबली म्हणतात. नशीब बंटीवर बबली म्हणत नाही, डाबडुबली. सुरपारंब्या नावाचा खेळ आपण खेळलोय सगळे. खो खो आपण खेळलोय, कबड्डी खेळलोय, सुरपारंब्या खेळलोय. आणखी तो एक खेळ आहे, जितकी अंगात ताकद आहे तितक्या ताकदीने समोरच्याला चेंडू मारून फेकायचा, मारायचाच खेळ आहे तो. त्याचं नाव दबाकुटी. हा दबाकुटी, आमच्याकडे दबाकुटी म्हणतात त्याला. चला बाबा, खेळ आहे, आता ती खेळ राहिलेली नाही. महाराजांनी आऊसाहेबांबरोबर खेळ खेळावा. आऊसाहेबांच्या खेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकदा हारले. महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. आऊसाहेबांनी जवळ घेतलं शोभाला. शोभा, अरे काय झालं तुला? नाराज झाला? जय पराजय होत असतो बाळा. क्षत्रिय हारला म्हणून त्यानं लढणं सोडू नये, होत असतं. पण आऊसाहेब आम्हाला रडायला याचं येत आहे की आता तुम्ही जिंकले आणि जिंकलेला जे मागेल ते हारलेल्याला द्यावं लागणार आहे. आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यावं लागणार आहे. तुम्ही काय मागता याबद्दल आम्हाला रडायला येत आहे. तुम्हाला द्यायचं नसेल तर नाही म्हणा. नाही रे आऊसाहेब, ती माघार होईल डावातली. तुम्ही मागा, तुम्ही मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ. लहान अशा शिवबांनी आऊसाहेबांचं बोट धरलं आणि बाहेर आणलं शिवनिरीतून. पुढं बोट दाखवलं. माझ्या बोटाकडे बघा शोभा, काही दिसतंय का? शहर दिसतंय आऊसाहेब? शहर नाही, शहराच्या माग कडेलोट आहे, गड दिसतोय. वरती काही दिसतंय का?
त्या गड कोटाला लागलेली अनेक हिरवे झेंडे, मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ आहे तत्कालीन. दिसला ना? दिसला हो साहेब. एकच मागायचंय शुभा आम्हाला, ते जेवढं हिरवं दिसतंय सगळं भगवं करून द्या, आमची कूस पवित्र होईल. तिथून पुढचं अख्खं आयुष्य महाराजांनी ते भगवं करण्यात घालवलेलं आहे. भगवं केलं, स्वराज्य मिळवलं, स्वराज्य घडवलं आणि आपल्या ताब्यात दिलं. इतकं पवित्र आहे. पण तुम्ही मी इतकं पवित्र करून टाकलं की आज फक्त शिवजयंतीला तुम्ही मी म्हणतो महाराज पुन्हा जन्माला या. मी म्हणतो येऊ नका महाराज. का? तुम्ही जर आले ना राजे तर तुमचं इथून पुढचं अर्ध आयुष्य तुम्हाला परकीयांशी नाही व स्वकीयांशी लढावं लागेल राजे. येऊ नका तुम्ही, तुम्हाला त्रास होईल राजे. हेच ते स्वराज्य आहे का माझ्या मावळ्यांनी रक्त सांडून मिळवलं? अहो तुम्हाला महाराज तुमच्या मावळ्यांची सोडवता सोडवता अर्ध आयुष्य घालवावं लागेल राज. इतकी तरुण पिढी बिघडलेली या राज्यातली. 4-4 वर्षाच्या पोरीवरती या राज्यात अत्याचार होत आहे राजे. इथं खुनाच्या दरोड्याच्या बातम्या ऐकवत नाही राजे. तुम्ही या राज्यात आल्यानंतर म्हणाल हेच ते स्वराज्य आहे का जे आपण कष्टाने मिळवलेलं आहे. कशाला राजांना त्रास देता? तुम्ही राजे व्हा ना. आता किती दिवस महाराजांना पुन्हा पुन्हा यायचं, स्वराज्य निर्मिती करता बोलवायचं? बोलू नका. तुम्ही राजे व्हा. ज्या दिवशी तुम्ही राजे व्हाल एक आगळं वेगळं समाधान शिवछत्रपतींच्या अंतःकरणात असेल. महाराज आम्हाला कसं राजा होता येईल? चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार सोडा, तुम्ही राजे व्हाल ग्रस्त आश्रमातले. याची गरज आहे आज. सगळ्या छत्रपती लिहिलेल्या गाड्या जर बिअर बारच्या पुढे लागलेल्या असतील तर नैतिकतेनं शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. गुटखाई खाणं चालू आहे, दारू पिणं चालू आहे, लोकांना त्रासही देणं चालू आहे. चौथों की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा, दुनिया में सब छोटे धंदे चालू है. महाराजांचं नाव घ्यायचं? अरे कशाला अपवित्र, तुझ्या सारख्या अपवित्र तोंडात माझ्या पवित्र राजाचं नाव घेतो बाबा. शिवरायांचं नाव ते काय 1-2 तासाचं पार्ट आहे का? दाढीवाडी म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज होत नाही. अरे छत्रपती शिवराय होण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी महाराष्ट्राच्या मातीला दान करावा लागतो. तेव्हा शिवछत्रपती या नावाने विभूषित जीवन जगता येतं. त्याशिवाय ती मिळत नाही. म्हणून तुम्हाला मला आवाज दिला, जे काम तुम्हाला आवडतं ते आवडीचं बनवा. तुकोबरेंचं काम परमात्मा आहे. का मनाई झालो पायरी कामा. तुकोबरेंनी त्यांचं काम पूर्णतेला नेलं. आता आपण आपलं काम पूर्णतेला नेऊ. आपला आवडीचा विषय, आपला उद्योग व्यवसाय कष्ट, पण सगळं सोडून गळ्यात माळ घालून एकादशीचं व्रत करून ज्ञानोबा तुकोबाईंची उपासना करून ज्या दिवशी एवढे कष्ट सगळे तुम्ही मी घेऊ, एक दिवस सोन्यासारखा आपल्या उगवल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा. आपल्यावर महाराजांचे अनंत उपकार आहे. त्या उपकाराची जाणीव आपण सगळेजण असू द्या. या सप्ताहातून माझी प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही एवढं करा गाड्या. कितीतरी पोरं पडलेली दिसता हो रस्त्यानं कीर्तनाला जाताना. अशी दयनीय अवस्था वाटते त्यांची. तुम्हाला कधी मुस्लिम समाजाचं पोरग रस्त्यावर पडलेलं दिसलं का दारू पिऊन? एखादं कुचित सापडलं तर सापडलं. 300 रुपये भंगार विकून कमाईच्या पोराची, ते पोरग भंगार विकून दिवसभर आल्यानंतर उंबरठा ओलांडून घरात आलं की पहिल्यांदा आईला म्हणता, अम्मा अब्बाजांनी कुछ खाया? 300 रुपये कमाईच्या पोराची राजे हो. तो विचारतो माझ्या बापानं काही खाल्लं का? अरे इतक्या सोन्यासारख्या जमिनी नाही, चांगल्या जागा नाही, मकान नाही, दुकान नाही, करोडो रुपयाच्या स्थावर मालमत्ता नाही. तुमच्या माझ्या बापाच्या कष्टाचे उतारे आपल्या नावाचे झाले. 300 रुपये कमाई असणाऱ्याला बापाबद्दल विचारावं वाटतं, आणि करोडो रुपयाचा मालक झालेल्या पोराला मात्र बापानं शुगरची गोळी घेतली का तो संध्याकाळी जेवला का हे विचारावं वाटत नाही. बिघडलोय तुम्ही मी. डान्स बार बघा, पब बघा, बिअर बार बघा,
सगळे आपले पोर आहे महाराज. घोषणा देणं चालू आहे. नुसतं पुतळे बांधण्यानं शिवजयंती होणार नाही. बोथट पुतळे पथापथावर येतो थोरांची विटंबना. कुसुमाग्रज म्हणायचे अरे पुतळे कमी झाले का? बोथट पुतळे पथापथावर येतो थोरांची विटंबना. कणभरी त्यांचा मार्ग अनुसरा. वाजड गोळवे गाऊ नका. नाटकात शिवजयंती साजरी करायची नाही. अभिनय नाही येतो. तास 2 तासाचं पार्ट नाही ते स्वराच्या निर्मिती करता घेतलेलं. अरे आवाज दिला तुम्हाला मला. या रे पोरानो चला आपण स्वराज्य निर्माण करू. एका आरोळी तुम्हावळे जीवन समर्पित करायला तयार होते महाराजांवर. एका आरोळीत ते जीवन समर्पित करू शकत होते. एका शिवजयंतीवर तुम्ही नुसतं व्यसन समर्पित करू शकत नाही. अरे 30 सेकंदाची कृती 80 वर्षाचं आयुष्य बरबाद करते. सोळावी वाटत नाही तुम्हाला तंबाखू? 40 वर्षाच्या वरती तुमची वय गेलं व्यसन करणाऱ्यांचं. तुमची पोरं नावं ठेवतील तुम्हाला. लाता घातल्याने तुमच्या पोरांनी व्यसन करणाऱ्याच्या. आमच्या काकाच्या पोरीच्या लग्नात एक जण जेवायला आला पाहुण्यांकडचा. असा माराव वाटत होता. पंक्तीला बसला. सगळा स्वयंपाक चांगला आहे म्हणे. त्याच्याजवळ 10-15 माणसं. काय तर म्हणे तो करोडपती. अरे असू द्या ना करोडपती जेवलात म्हणून काय फेटाळ माणसाला जीव घालायचा पंक्तीत? या नालायक लोकांना आपल्या पंक्तीत बसू द्यायचं नाही. पोरींच्या लग्नात सगळ्या आयांना माझं सांगणं आहे, लग्न थोडक्यात करा. मारवाडी समाजाचा ब्राह्मण समाजाचा आदर्श घ्या. फार उटपटांग वागू नका. करोड रुपये चालले आपले त्यात. 10-10 वर्षाचं पोरग मारवाडी समाजाचं गल्ल्यावर बसलेलं आहे. कोणतं डमी वाटणारं पोरग दिसलं का तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत? मारवाडी समाजाचं दिसलं? ब्राह्मण समाजाचं पोरग एखादं डमी घेऊन आलं. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो महाराज. अनेक मित्र आहे माझे. पण आपल्या पोराला ते कष्ट शिकवतात, चुकीचं शिकवत नाही. दुकानात शिव्या द्यायला लागला एखादा तरी ते ऐकून घेतात. छोटस 10 वर्षाचं पोरग बापाला सांगतो पप्पा ये मेरे को गाली दे रहा, दारू पी के आहे. त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा ये मेरे को गाली दे रहा, देन दे. पप्पा ये गाली दे रहा ना, अभी देन देन बे. उसका खेत है ना शाहगढ़ के बाहर रोड पे 2 एकड़, रुकना जरा. पेट्रोल पंप डालना ना उसमें HP का. आपण माझी प्रार्थना आहे कष्ट तुमच्या पोरांना शिकवा. व्यसनाच्या लांब त्या पोरांना आणा. 4 तास बँडच्या तालावर नसणार पोरग तुमचं माझं दिसतंय. बघा त्याला कुठून सुरुवात होते गावात व्यसनाची. कीर्तनात बसलेल्या लोकांनी जरी तुमच्या स्वतःच्या लेकराच्या वराती बंद केल्या तरी निम्मे संसार सुखाचे होतील. शागळ मधले निम्मे. फक्त बसलेल्यांनी वरात काढायची नाही पोराची. बिना वरातीचं लग्न केलं तरी पोराला पोरं होतील तुमच्या. त्यात काय? बिना घोड्याचं लग्न केलं, घोड्याचं कोरोनात लोकांनी. बिना घोड्याचं लग्न, घोड्याचं. बिना बँडचं लग्न झालं की नाही कोरोनात? 50 लोकांमध्ये लग्न झालं की नाही? विराट कोहलीचं लग्न 200 लोकांमध्ये झालं. काय कमाई आहे विराट कोहलीची? मला पत्रिका आली असतं मी गेलो असतो. आपल्याला पाठवली नाही त्यानं. महेंद्र सिंग धोनीचं लग्न 250 लोकांमध्ये झालं. अरे सेकंदाला कमाई आहे लोकांची. पण त्यांना कळतं आपण आपला खर्च आणि आपली वेळ कुठं घालवली पाहिजे. महाराजांनी वेळेचं तारतम्य इथं दिलं. सोन्याचा नागर घेतला आणि भूमी थाकला आणि शिवरायांनी शहागडला शिकवलं पोरो सोन्याचा नागर आणणारी वारे कर्ज काढणारी होऊ नका. सोन्याचा नागर आणणारी वा. ब्रँडेड कपडे घाला. सोनं नाणं जमिनी गाड्या एकदम प्रोफेशनल वापरा. ब्रँडेड जीवन जगा. पण ब्रँडेड आयुष्य जगण्याकरता तुम्हाला चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता सोडावा लागेल. व्यसन सोडल्याशिवाय मनुष्य ब्रँडेड आयुष्य जगूच शकत नाही. माझी विनंती तुम्हाला या शिवजन्मोत्सव सोहळ्यातून एवढं तरी आवर्जून आपण घरी घेऊन जा. संतांनी जे आवडीचं ठरवलं ते त्यांना पुढे दिशा देत आहे, आनंद देत आहे. आपण आपल्या आवडीचा विषय देव ठरवा. आपल्या आवडीचा विषय आपलं काम ठरवा. आपल्या आवडीचा विषय आपल्या आचार संपन्नतेत जे वाट्याला आलं ते ठरवा. आपलं काम, आपलं धाम, आपला नित्यनेम आपल्या आवडीचा करा. ज्या दिवशी तुम्ही आवडीचं ते ठरवाल. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते. महाराज म्हटले इथं या अवनी तलावर भाग्यवान देह कोणाचा असेल तर संतांचा आहे. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. एवढंच नाही त्यांच्या सेवेला जर तुम्ही पुढे गेलात, तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या सेवेला जर थोडं 2-4 पावलं पुढे तुम्ही गाठलात तर तेच ज्ञानोबार आहे.
हजारो पावलं टाकत तुमच्या मदतीला तुमच्या कष्टाला धावून येतील. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा. प्रत्यक्ष संतांची सेवा देवाचीही सेवा तुम्हाला घडवून देईल. का? त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठोबा.